नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या। जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु। मने निवृत्ती दासो अवधारी जोजी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने ज्ञानोबारायांच्या सत्यवादाच्या तपातून सकल साधकीय मुमुक्षूंचा उद्धार करण्यासाठी अवतीर्ण झालेला मराठी सारस्वतातला अलंकार अर्थात ग्रंथ सम्राज्ञी श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या चिंतनाला प्रारंभ आपण करत आहोत किंवा 2 दिवसापासून आपण त्याचा विचार करत आहोत। या ग्रंथाचे असणारी प्रस्तावना किंवा प्रास्ताविक भूमिका ही आपण विस्ताराने पाहिली। ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, ग्रंथकर्त्यांचा अधिकार काय आहे किंवा ग्रंथकर्ते असणारे ज्ञानोबारायांच्या अंतःकरणाची भूमिका काय आहे याचा विस्ताराने आपण विचार केला। आणि काल आपण कोणत्याही असणाऱ्या दिव्य कार्याला प्रारंभ करायचा असेल तर त्या कार्याला प्रतिबंध जास्त येतात। त्या विघ्नाचा विनाश व्हावा याकरता जो अनुकूल व्यापार केला जातो त्यालाच मंगल असं म्हणतात। मग त्या मंगलामध्ये प्रकार 3 आहे। एक तर सगुण ब्रह्माचं किंवा निर्गुण परब्रह्माचं वर्णन करा, त्यांच्या स्मरणाने सगळ्या प्रकारचे विघ्न दूर होतात। याकरिता आपण सगुण परब्रह्म सोबत असेल तर आपण कोणतं विघ्न दूर होतं या संबंधाने काल भागवतातला 3 प्रकाराने विचार केला। जर आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक दुःख असेल तर ज्याप्रमाणे भगवंतांनी कुब्जेचा उद्धार केला तसं आध्यात्मिक दुःखसुद्धा निवारण होऊ शकतं। जर आपल्या जीवनामध्ये आधी भौतिक संकट काही आलं तर आघासुराप्रमाणे सुद्धा संकट परमात्मा निवारण करतात। आणि जर आपल्या जीवनामध्ये आधी दैविक दुःखांचा संचार झाला तर जसं परमात्माने गोवर्धन पर्वत धारण केला आणि सगळ्याच गोकुळवासियांचं रक्षण केलं। भाव असा आहे, आध्यात्मिक आधी भौतिक किंवा आधी दैविक हे 3 प्रकारचे दुःख जर आले तर ते पारमार्थिक साधकाला काही प्रतिबंध करू शकतात किंवा त्याच्या साधनेमध्ये काही ना काहीतरी ज्या वेगाने त्याने साधना करायला पाहिजे तेवढ्या वेगामध्ये साधना होत नाही। कल्पना करा, एखादा व्यक्ती चांगल्या प्रकारे वेगाने प्रवास करत आहे आणि त्या प्रवासामध्ये जर खड्डे आले तर त्याचा वेग मंदावतो किंवा त्यामध्ये गतिरोधक आले तर तरी वेग मंदावतो आणि जर वळण आलं तरीसुद्धा वेग मंदावू शकतो। एखाद्या रस्त्याला वळणही आहे, गतिरोधकही आहे आणि खड्डे आहे आणि हा जर तेवढ्याच वेगात चालला तर प्रवास होत नाही, अपघात होण्याची शक्यता असते। तसे परमार्थाच्या साधनेमध्ये संकट फार येतात बघा। काही संकट आतून असतात, काही संकट बाहेरून असतात। तुकोबारांचं प्रमाण आहे ना, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग। अंतर्बाह्य जग आणि मन आपल्याला अंतर असणारं अंतःकरण फार त्रास देतं। अंतःकरण हा आपला आतला शत्रूच एक प्रकारचा आहे। खरं तर त्याला मित्र असेही म्हणतात, शत्रू असेही म्हणतात। 6व्या अध्यायामध्ये याचा विचार केला आहे। ज्याने अंतःकरणाला जिंकून घेतलं त्याचं अंतःकरण त्याच्याकरता मित्र आहे आणि ज्याचं अंतःकरण स्वैर झालं आहे तेच अंतःकरण त्याच्याकरता शत्रूप्रमाणे काम करतं। बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तितात्मैव शत्रुवत। ज्याने अंतःकरण जिंकून घेतलं त्याकरता मन सहाय्य करतं। बरं, ज्याला मन सहाय्य करतं त्याला परमार्थ सोपा आहे। थोडे आहे चित्त सहाय्य झाली आहे, पण जर आपलं मन आपल्याला सहाय्य करत नसेल तर मग त्याच्याकरता हा परमार्थ मार्ग फार कठीण आहे। काही बाहेरचे असणारे संकट येतात, कधी आतले संकट येतात, कधी आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो। या सगळ्या विघ्नांचं निवारण करावं याकरता आपण मंगलाचरण केलं पाहिजे। म्हणून ज्या दिवशी आपण पहिल्यांदा जागं होतो तसं तर प्रत्येक दिवशीच आपण जागं होतो की नाही, म्हणून आपल्याकडे सुरुवातीला जागं झाल्याबरोबर आपल्याकडे स्मरण सांगितलं आहे बघा। कराग्रे वसते लक्ष्मी कर्मते सरस्वती करमुले तो गोविंद प्रभाती कर दर्शनम। सुरुवातीलाच आपण आपल्या हाताचं दर्शन केलं पाहिजे।
कराग्रे वसते लक्ष्मी, आपल्या हाताच्या अग्रभागावर लक्ष्मी माता विराजमान आहे. करमध्ये सरस्वती, हाताच्या मध्य भागामध्ये सरस्वती माता विराजमान आहे. आणि करमुले, हा तळहात संपतो की नाही या भागामध्ये गोविंद परमात्मा विराजमान आहे. म्हणून सुरुवातीला सकाळी सकाळी जागं झालं की पहिल्यांदा दोन्ही हात एकमेकावर चोळावे, त्याची उष्णता डोळ्याला लावावी, दर्शन करावं. का? ते मंगलाचरणच आहे. म्हणून आपल्याकडे मंगलाचरण आपल्या जीवनातला भाग केलेला आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तो गोविंद, प्रभाते कर दर्शनम. आणि अंथरुणावर आपण भूमीवर पहिला पाऊल ठेवला की यामध्ये समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम क्षमस्व मे. क्षमा याचना केली आहे की हे माता, तुझ्याच अंकावर विराजमान होऊन मी आतापर्यंत निद्रा घेतली आहे. निद्रेमध्ये मला परमात्म सुखाचा लाभ झाला आहे, पण तुझ्या असणाऱ्या आता अंकावर किंवा शरीरावर मी पावलांचा स्पर्श करत आहे, याकरता तुम्हाला क्षमा कर. भाग असा आहे की आपल्या जीवनामध्ये मंगलाचरण हे प्रत्येक गोष्टीमध्ये संतांनी ठेवलेलंच आहे. मग सगुण परब्रह्माचं वर्णन करा किंवा निर्गुण परब्रह्माचा निर्देश करा, हे दोन्ही प्रकारचं मंगलाचरण झालं की त्याला वस्तू निर्देशरूप मंगल असं म्हणतात. त्यानंतर स्वतःकडे कनिष्ठ भाव धारण करून बोध प्राप्त व्हावा, याकरता गुरुजनांच्या महापुरुषांच्या समोर जो आपण नमनतेचा भाव धारण करतो याला नमस्क्रियारूप मंगल असं म्हणतात. तोही काल आपण विचार पाहिला. आणि यानंतर सगळ्यात मोठा मंगलाचरणाचा विचार कोणता असेल तर तो आहे आशीर्वादरूप मंगल. यामध्ये परमेश्वरापासून स्वतःचं किंवा स्वतःच्या शिष्याचं कल्याण व्हावं याकरता जी प्रार्थना केली जाते ना, त्यालाच आशीर्वादरूप मंगल असं म्हणतात. आपण जर सगळ्या अभंगाचा विचार केला की सगळ्या अभंगामध्ये हे मंगलाचरण येतात बघा. त्या आपल्या जोग महाराजांच्या तुकोबारायांचा जो गाथा आहे की नाही, त्यामध्ये पहिलाच अभंग आहे बघा, श्री संतांच्या माथाचरणावरी, संतपर प्रकरणातला आहे. श्री संतांच्या माथाचरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाडरे अंतरी प्रेम सुख. सगळाच अभंग पाहण्यासारखा आहे. पण श्री आणि संत या पदातून स्वरूपाचं वर्णन आहे. माथाचरणावरी साष्टांग हे करी दंडवत, 3 प्रकारचे नमस्कार सांगितले. चरणावर मस्तक ठेवणं हाही नमस्कारच आहे. साष्टांग प्रणिपात नमस्कारच आहे. आणि दंड म्हणजे काठीप्रमाणे नमस्कार करणं, संपूर्ण शरीर झोकून देणं, याला सुद्धा दंडवत नावाचा नमस्कार असं म्हणतात की नाही. दंडवत दंडापरी, कोणत्याही प्रकारची उरी शिल्लक ठेवायची नाही. किंवा लिंग का प्रतिमा दिठी, देखत खेव अंगेष्टी, लोटीचे का काठी पडली जैसी, याला दंडवत असं म्हणतात. बरं, पण शास्त्रात थोडंसं नियमन केलं आहे. साष्टांग आणि दंडवत नावाचा नमस्कार माता भगिनीने कोणालाही करायचा नसतो. बरं, शास्त्र त्यांना या नमस्काराची परवानगी देत नाही. चरणावर माथा ते ठेवू शकतात किंवा 2 हात जोडून नमस्कार करू शकतात, पण स्त्रियांनी साष्टांग नमस्कार कधीच करायचा नसतो किंवा दंडवत नावाचा नमस्कारही करायचा नसतो. शास्त्र त्यांना ते परवानगी देत नाही. तिथं भांडण नाही करायचं, आम्हाला का अधिकार दिला नाही असं आंदोलन नाही करायचं. शास्त्राने सांगितलं ना ते प्रमाण मानायचं. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे, विषही विरू तस्मा शास्त्रम प्रमाणम, तेच त्या ठिकाणी मानावं. मंगलाचरण केलं की ग्रंथाच्या समाप्तीकरता प्रतिबंधकी भूत असणारे जे विघ्न असतात त्याचा विशेष प्रकारे विघात होतो. म्हणून मंगलाचरण केलं पाहिजे. प्रभाते मनी राम चिंतित जावा म्हटलं की नाही मनाच्या श्लोकामध्ये. प्रभाते म्हणजे प्रभात म्हणजे सकाळी 10 वाजता प्रभात नसते, ब्रह्ममुहूर्तावर उठावं, ते आपल्याकरता प्रभात काळ आहे. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. काही लोक म्हणते प्रभात समयो 5ला, 5ला नाही, सूर्योदयाच्या अगोदर कमीत कमी 1.5 तास तरी अगोदर जागं झालं पाहिजे. एक उदाहरण फार मोठं गोड आहे. ज्याला ब्रह्मप्राप्ती करायची असेल ना त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर जागं झालं पाहिजे. जो ब्रह्ममुहूर्ताला साधू शकत नाही तो परब्रह्माला काय साधणार आहे. म्हणून ब्रह्ममुहूर्त फार महत्त्वाचा. त्या काळामध्ये सगळे साधू संत जागे झालेले असतात आणि त्यांच्या साधनेचे सात्विक तरंग या वातावरणामध्ये असल्यामुळे ते वायुमंडल आपल्याला सहाय्य करतं. बघा तुम्ही, ज्या काळामध्ये आपण सकाळी लवकरात लवकर उठतो
आता सकाळी लवकरही उठावं, पण त्यामध्ये पुन्हा आरोग्यशास्त्रही महत्त्वाचं आहे बरं. ज्याचं सकाळी उठल्याबरोबर व्यवस्थित शरीर आहे, इंद्रिय आहे, मन आहे आणि सगळे प्रसन्न आहे, त्याला आरोग्य म्हणतात. मग सकाळी लवकर उठावा हा नियमच आहे, पण त्याच्या अगोदर ते लवकर निजे लवकर उठे असं नियम आहे की नाही. लवकरात लवकर झोपलंही पाहिजे. त्याच्या झोपण्यामध्ये आणि जेवण्यामध्ये कमीत कमी 2 तासाचा अंतर असावा. नाहीतर मग 9:30ला जेवला आणि 10ला झोपला, हे नाही झालं. कमीत कमी खरं तर असं आहे की सूर्यास्ताच्या अगोदरच जेवण उरकलं पाहिजे. आता ते आपल्याला सहज शक्य होईल असं काही सांगता येत नाही, पण हा नियम विशेष जैन धर्मात पाळला जातो बघा. ते सूर्यास्ताच्या अगोदर ते जेवतात. यात नवल काय आहे? ज्या ज्या ठिकाणी त्यांचे मंदिर आहे, धर्मशाळा आहे, अतिथीगृह आहे आणि भोजनाची व्यवस्था आहे, ते सुद्धा सूर्यास्ताच्या नंतर त्याला दरवाजा बंद करतात, उघडीत नाही. बघा किती मोठा व्यक्ती येऊ द्या, कारण सूर्यास्ताच्या नंतर अन्नामध्ये अनेक प्रकारचे जीव तयार होतात आणि अहिंसा परमो धर्म हा हे सूत्र असल्यामुळे ते अहिंसेचं पालन करत आरोग्याला खूप चांगलं आहे. आता ते मलाही सुरुवात करायची, पण बघू कधी मुहूर्त मिळतोय. तसं सूर्यास्ताच्या अगोदरच चालू करायचं आहे, पण आता कधी कधी ते 7 ते 9 कीर्तन असतात, मग ते आता आपणच स्वयंपाक करायचा आणि आपणच खायचा असा नियम चालू करावा लागेल, ते होईल शक्य. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही डबे आणून द्यावं, असं त्याचा अर्थ नाही. आणून देत जाऊ नका, त्याचं ओझं होत असतं. मी माझा करण्याकरता सक्षम आहे, ते नाही. पण हे सगळ्या आरोग्य महत्त्वाचं आहे की नाही. ब्रह्ममुहूर्तावर उठावं, प्रभाते मनी रामचिंतित जावा, हे मंगलाचरण आहे. आणि ज्ञानोबाराय आपल्या ग्रंथाच्या प्रारंभाला ओंकार पदाची योजना करतात. हे ओंकार सामान्य नाही बरं. ओमित्येकाक्षरम ब्रह्म, ओमला एकाक्षर ब्रह्म असं म्हणतात. जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तेव्हा ब्रह्मदेवाच्या कंठातून 2 शब्द बाहेर आले. ओंकारश्चात शब्दश्च द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभौ. उभौ म्हणजे 2 प्रकारचे. 2 प्रकारचे शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातून बाहेर आले. पहिला शब्द आहे ओंकार आणि दुसरा शब्द आहे अथ. म्हणून तर आपल्याकडे कोणताही प्रारंभ झाला की अथ शब्द असतो आणि समाप्ती झाली की इति शब्द असतो. गीतेच्या प्रत्येक अध्यायाला अथ प्रथमोध्याय असं म्हणतो आपण, आणि समाप्ती होत असताना ओम तत्सत इति असं म्हणून समाप्ती केली आहे. ब्रह्मदेवाच्या कंठातून ओंकार शब्द आणि अथ शब्द बाहेर आला. त्या अथ शब्दाचं मराठीतलं वचन आहे आता. म्हणून आता शब्द जर आला ना तर तो सुद्धा मंगलवाचकच आहे बरं. ज्ञानेश्वरीमध्ये बऱ्याच ठिकाणी तो येणार आहे. आता अवधारा कथा गहन, आता भारत कमळ परागू, किंवा आता विश्वात्मके देवी. आता शब्द म्हणजे अथ शब्दाचंच रूप आहे आणि म्हणून ते मंगलवाचक आहे. माता ज्ञानोबाराय मंगलवाचक शब्दाची योजना करतात. ग्रंथ आरंभ करायचा आहे, पण हा ग्रंथ आरंभ कुठे झाला, ग्रंथाचं असणारं प्रयोजन काय आहे किंवा पार्श्वभूमिका काय आहे, हे थोडासा संदर्भ देऊन पुढे जाऊया. ज्ञानोबारायांच्या आईवडिलांनी आपल्या मुलांना हे उपनयन संस्कार करण्याचा अधिकार मिळावा किंवा सगळ्यांनी जाती त्यांची ग्रहण करावी, स्वीकार करावा, याकरता स्वतः देहांत प्रायश्चित्त घेतलं. मग श्री निवृत्तीनाथ महाराजांनी आळंदीकरांना विनवलं की आता आमच्या वडिलांनी प्रायश्चित्त घेतलं, आम्हाला काय गती आहे. त्यांनी सांगितलं तुम्हाला एकच गती आहे, दक्षिण काशी असणारं पैठण क्षेत्र प्रतिष्ठानाला जावं, तिथून शुद्धीपत्र आणा, ते आम्ही मान्य करू. म्हणजे देहांत प्रायश्चित्ताचा निर्णय यांनी दिला. आणि जेव्हा शुद्धीपत्राचा विचार आला तेव्हा पैठणला पाठवलं. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथांनी, स्वपन काका, आदिशक्ती मुक्ताबाईंनी सगळ्यांना तो निर्णय मान्य झाला. पण पैठणला जायचं का न जायचं, शुद्धीपत्र आणायचं का न आणायचं, जेव्हा ही 4 भावंड सिद्धबेटामध्ये आपल्या असणाऱ्या कुटियामध्ये विराजमान झाली आणि विचारविनिमय सुरू झाला. श्री निवृत्तीनाथांनी आपला निर्णय सांगितला, जो अगोदर अशुद्ध असेल त्याने शुद्धीपत्र आणावं. मी मूळचा शुद्ध आहे, माझ्या आत्मस्वरूपाला ना जगाचा स्पर्श झालेला आहे ना अविद्येचा स्पर्श झाला आहे. तैसा आत्मदर्शनी आढळ, असे अविद्येचा जो मळ
तो शास्त्रनाशी येर निर्मळ मी प्रकाशे स्वये, अविद्येचा किंवा अज्ञानाचा आणि अज्ञानाच्या कार्याचा म्हणजे जगाचा स्पर्शच माझ्या स्वरूपाला झाला नाही, म्हणजे मला अशुद्धीच नाही, तर मी शुद्धीपत्र आणण्याकरता प्रयत्न का करावा. निवृत्तीनाथांनी आपला निर्णय दिला की शुद्धीपत्र आणण्याची काही गरज नाही. मग श्री सोपानदेवांना विचारलं, ते म्हणे आपल्यालाही शुद्धीपत्र आणण्याची काही गरज नाही, कारण पुराणामध्ये असा विचार केला आहे की ज्यांना ज्यांना निंद्यत्व प्राप्त झालं, श्री नारायणाने त्यांचा स्वीकार केला, तर भगवंताने स्वीकार केल्यामुळे ते वंद्य झाले. निंद्यतेही त्याने वंद्य केली. म्हणून भक्ती सगळ्यात मोठं प्रमाण आहे. आणि भगवंताचं गीतेत वचन आहे, अपि चेत सुदराचारो भजते माम नन्य भाग, साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हि सहा. जर एखादा दुराचारी असेल, दुराचार्यातलाही सुद्धा पहिला क्रमांक, म्हणून त्याचा शब्द कसा वापरला, अपि चेत, नुसता दुराचारी नाही, सुशब्द वापरला. सु हे विशेषण आहे, म्हणजे दुराचार करण्यामध्ये सुद्धा काही प्रकारची त्याला काय म्हणतात क्वालिटी आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रकार आहे बघा. सुदुराचार हा म्हणजे दुराचारामध्ये ज्याचा पहिला क्रमांक आहे, हा कौशल्य त्याच्याकडे, हातवटी आहे, असा दुराचार्यामध्ये सगळा पहिला क्रमांक असेल. आणि जर तो माझी अनन्य भक्ती करत असेल तर भगवान स्वतः म्हणतात, आता त्याला दुराचारी म्हणू नका, साधू एव समंतव्य, त्याला साधूच मानावं, कारण त्याचा निश्चय चांगला आहे. मग जर दुराचारीसुद्धा भक्तीने साधू होऊ शकतो, तर आम्ही तर काही दुराचार केलेलाच नाही. त्यामुळे भक्ती करावी, शुद्धीपत्र आणण्याची काही गरज नाही. आता 2 भावंडांच्या मध्ये सापडले श्री ज्ञानोबाराय, पण ज्ञानोबारांनी पटवून सांगितलं, दादा असं नाही. जरी धर्मशास्त्रानुसार वेदांत शास्त्रानुसार तुमचं म्हणणं बरोबर आहे, निवृत्तीनाथांनी वेदांतशास्त्र सांगितलं आणि सोपानदेवांनी भक्तिशास्त्र सांगितलं, दोघांचा समन्वय ज्ञानोबाराय सांगतात. प्रत्यवाय आहे अशास्त्री वागता, पावन अवस्था जरी झाली, जरी आपली पावन अवस्था असेल, पण लोकसंग्रहाकरता मात्र आपल्याला शास्त्रवचन पाळलंच पाहिजे. जरी आपलं आचरण चांगलं असेल, पण लोकसंग्रहाकरता सामान्य पुरुषाला ते कळणार नाही. जर आपण धर्मशास्त्र मानलं तर इतर लोक धर्मशास्त्र मानणार आहे. एथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविती, तेची एरा अनुष्ठिती सामान्य सकळ, यद्यदाचरते श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः, स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. लोक आचरणालाच मानतात बरं, नुसत्या वक्तृत्वाचा प्रभाव पडत नसतो. म्हणून वक्तृत्वाचा प्रभाव पडला तर सप्त्यापुरताच पडतो, जास्त काही पडत नाही. पण आचरणाचा प्रभाव मात्र यावत आयुष्यापर्यंत पडत असतो. म्हणून आचरण महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जसं आचरण कराल तसा तुमच्या मागून येणारा समाज वागणार आहे. ज्ञानोबरांनी हे पटवून दिलं की शुद्धीपत्र आणण्याकरता आपण गेलं पाहिजे. मग श्री विठ्ठलपंतांचे मामा श्री कृष्णाजी पंत देवकुळे यांच्याकडे ही भावंड पैठणला उतरली आणि मग शुद्धीपत्र कधी ते घ्यायचं याचा मुहूर्त निश्चित केला. त्यांनी मुहूर्त पाहिला त्या काळामध्ये माघ शुद्ध पंचमी, बहुतेक शालिवान शके 1209, सर्वजित नाम संवत्सर होतं बरं. आणि ध्वज नावाचा योग होता. सर्वजित नावाचं संवत्सर म्हणजे वर्ष. आपल्याकडे गुढीपाडव्याला नवीन वर्ष प्रारंभ होतं आणि प्रत्येक वर्षाला आपल्याकडे नाव वेगळं आहे बरं. जवळपास ते 60 वर्ष असतात, 60 वर्ष. आणि 60 वर्षानंतर पुन्हा प्रत्येक वर्षाचा असणारा क्रम चालू होतो. आणि 60 वर्षानंतर एकदाच त्या 60 वर्षांची एक बहीण आहे कपिलाषष्ठी, पण ती 60 वर्षानंतर एकदाच येते. जर एखाद्याच्या 5व्या वर्षात आली असेल तर त्याला 65 वर्षाच्या योगामध्ये येईल. आणि एखाद्याच्या जीवनामध्ये 55 वर्षाला कपिलाषष्ठी आली असेल तर आता मागुता येईल फेरा, येतो न घडे या न करा. 60 वर्ष पुन्हा वाट पाहिजे असं काही शक्य होणार नाही. ते 60 वर्षानंतर एकदा कपिलाषष्ठी येते. तर सर्वजित नाम संवत्सर होतं. म्हणून त्या काळातून ज्ञानोबांनी सर्वांना जिंकलं बघा. मग त्या रेडेश्वराच्या मुखारविंदातून वेद वदविला. नंतर कृष्णाजी पंत देवकुळे यांच्याकडे राहिले आणि राहिल्यानंतर पितृपक्ष तिथी आली. सर्व ब्राह्मणांना आमंत्रण दिलं की आमच्या घरी पितृपक्ष तिथी आहे, बरोबर दुपारी 12 वाजता जेवायला या. बाकीच्या लोकांनी लगेच विचारविनिमय केला की आपण त्यांच्या घरी जायला हरकत नाही, पण ही संन्याशांचीच मुलं आपल्याला वाढण्याकरता राहील,
बरं आग्रह केला तर नाही म्हणता येणार नाही. मग आपल्या असणाऱ्या ब्रह्मणत्वाला बाध येईल, त्यापेक्षा आमंत्रण स्वीकारायचं, पण जेवायला मात्र जायचं नाही. बरोबर 11:15 वाजता पुन्हा आमंत्रण पाठवलं. सगळे लोक म्हणाले, हो जेवण झालं आमचं, आता काही येणं शक्य नाही, तुम्हाला उशीर लागला. 11:15 वाजता कोणीच येत नाही. कृष्णाजी पंत देवकुळे नाराज झाले. ज्ञानोबारांनी विचारलं, काय झालं काका? म्हणे जेवायला कोणीच येत नाही. म्हणे आपण जेवण कोणाच्या निमित्ताने केलं आहे? म्हणे पितरांच्या निमित्ताने. मग पितर येणार आहे अशी भावना आपण लोकांमध्ये करतो, बरोबर आहे की नाही? साक्षात पितर तर काही येत नाही, ते कोणाच्या तरी रूपाने येत असतात. मग कोणाच्या तरी रूपाने येण्यापेक्षा साक्षात पितरांना आणलं तर ते म्हणे येऊ शकतात, म्हणे येऊ शकतात. पहिला दरवाजा बंद करा. दरवाजा बंद केला. जुने घरं जे असायचे ना, त्या जुन्या घरांची तुम्ही रचना बघा. अगोदर अंगण असायचं, त्या अंगणामध्ये तुळस, नंतर असणाऱ्या घरामध्ये तो ओटा, नंतर मग ओवरीचा भाग, मधला भाग पुन्हा मोकळा, त्यामध्ये पुन्हा एखादी विहीर, म्हणजे त्याला आड असं म्हणतात. त्याच्या पाठीमागे पुन्हा बैठक, सगळ्यात पाठीमागे स्वयंपाकघर. म्हणजे काय, कोणताही व्यक्ती जर आला तर त्याने पाय धुवून स्वयंपाकघरात यावं. तसे कोणाचे पाय आपल्या घराला लागता कामा नाही, अशी सगळी योजना असायची. आता हे 450 स्क्वेअर फूटमध्ये कसं बसणार आहे हे सगळं? हे काही सहज शक्य होणार नाही. जुन्या काळातले घरं वाडे असे टोलेजंग असायचे. ज्ञानोबांनी तो दरवाजा बंद करायला सांगितला. अंगणामध्ये आले, आपल्या हातामध्ये अक्षता घेतल्या. आगच्छन्तु महाभागाः, सगळ्यांना आमंत्रण दिलं की सगळ्यांनी यावं. हे स्वर्गातून पितर असे पटापटा खाली उतरले. आसनं अगोदरच टाकलेले होते. ज्याचा जसा अधिकार असेल त्या त्या आसनावरती ते विराजमान झाले. इथं आपल्यासारखं नसतं. आपल्याकडं कीर्तन झालं तर कीर्तनकाराला प्रश्न असतो, आपल्याला जागा मिळेल का न मिळेल. हे कीर्तनकाराचं वजन फेटा डोक्यात असेपर्यंत, नंतर त्याला कोणी विचारत नाही. जर ओळखीचं असेल तर लोक मला बसता का? मग बसत असं नाही, बसता का? आपण नाही तुमचं होऊ द्या असं म्हणावं लागतं. ते तसं नाही. आपापल्या अधिकारानुसार ते सगळे विराजमान झाले. आणि मग त्यांचा 15वा अध्याय पाठच होता. त्यांनी तो 15वा अध्याय म्हटला. ओम सहना भवतु, शांतीपाठ झाला. आणि मग आवाज गेला. जेवायला नेमकं कोण गेलं चौकशी करायची ना. आपलं ठरलं जेवायला कोणी जायचं नाही. जेवायला कोण गेलं, एका लहान मुलाला पाठवलं. म्हणजे थोडासा तो हुशारही होता आणि शहाणाही होता. त्याने खिडकीतून पाहिलं तर त्याला त्याच्या आजोबा दिसले. त्याने आपल्या आजीला ही बातमी सांगायला पाहिजे की आज आपले आजोबा इथं आले आहे. आजीला सांगितलं, आजी काय रडते? म्हणे तू, आपले आजोबा जेवायला गेले. अरे म्हणे त्यांना तर मरून बरेच दिवस झाले. नाही नाही, मी पाहिलं स्वतः. सगळ्यांना बातमी सांगितली. आणि मग ज्ञानोबारांचा अधिकार लक्षात आला की हे स्वर्गातून पितर आणूही शकतात. सगळ्यांनी गर्दी केली, पण दरवाजा बंद होता. ज्ञानोबारांनी पुन्हा मंत्राक्षता वापरल्या आणि गच्छन्तु, त्या सर्वांना परवानगी दिली. ते नुसते जेवले नाही, जेवले, त्यांनी वस्त्रही घेतले आणि दक्षिणाही घेऊन गेले. बाकीच्या लोकांनी विचार केला, आपल्याला अधिकार कळाला नाही. ज्ञानोबाराय जवळपास 2.5-3 वर्ष पैठणमध्येच राहिले. सांगती पुराण, रात्री हरिकीर्तन, पैठणीचे जनवेधी येले. पैठणच्या सगळ्या लोकांना ज्ञानोबांनी छंद लावला. मग काय काय सांगावं? सांगती पुराण, रात्री हरिकीर्तन. म्हणजे ज्ञानोबाराय कीर्तनही करत होते, आजही करतात ना. समाधी वैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. भाग्यवान असेल त्याला ऐकू येईल बघा. आता हे ज्ञानोबारांचं कीर्तनच आहे ना. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे. म्हणून आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो म्हणजे काय करतो? ज्ञानोबारांचं कीर्तनच वाचतो आहे, अर्थचिंतन करतो आहे. म्हणजे ज्ञानोबारांच्या कीर्तनाचा अर्थ आपण यथामती करण्याचा प्रयत्नच करतो आहे. म्हणून हीच कथा ज्ञानोबारांची आहे. आणि मग ते कीर्तन, ज्ञानोबाराय कीर्तनही करत होते. पैठणला थांबले, पण रेडेश्वराला सोबत घेतलं आणि ज्ञानोबाराय नेवाशाला आले. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण एखाद्या गावात जर प्रवेश करत असाल आणि त्या गावातून एखादी प्रेतयात्रा येत असेल तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून तो आपल्याकरता शकुन चांगला नसतो. पण साधू संतांच्या बाबतीमध्ये या नियमाला अपवाद आहे. कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाढे, अशुभ त्यापुढे शुभ होणे ठाके. मग सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. सच्चिदानंद बाबांना पुन्हा जिवंत केलं. मृत प्राणी ते जीवविले. जे मृत होते त्यांना जिवंत केलं. ते सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाले. आणि मग ज्ञानोबांनी ठरवलं की आपल्याला इथे आता
आपण पूर्वीच्या एका अवतारामध्ये याच नेवाशाला, नेवासा गावात आले की नाही, याच नेवाशाला पूर्वी आपण अमृत वाटपाचं काम केलं, आता ज्ञानामृत वाटपाचं काम करू. पूर्वी त्या ठिकाणी अमृत वाटप केलेलं होतं, ते सुर आणि असुर यांनी क्षीरसागराचं मंथन केलं. मंथन केल्या ते इंद्राची संपत्ती समुद्रात पडली होती, तिला वर काढायचं. ते इंद्राला दुर्वास ऋषीने एक हार दिला, पण हार दिल्यानंतर ते कळालं नाही महत्त्व, साधूंचा प्रसाद कळायला पाहिजे बरं. ते एका महापुरुषांचं प्रवचन झालं बघा अष्टादशामध्ये. आता कसं आहे, खरा भक्त जो असतो तो देवाला त्रास देत नाही. देवाच्या इच्छेमध्ये आपली इच्छा. काही काही लोक म्हणतात ना, आम्ही आता दर्शनाला जाणार आणि मग माऊलींच्या समाधीवरचं जर फुल आमच्यावर पडलं अंगावर तर तो आम्हाला शुभ शकून आहे. कशाला माऊलीला त्रास देतो? अरे दर्शन झालं अशुभ शकून आहे ना. असं त्यांचं ते वाक्य मला आवडलं, चांगलं आहे. खरा भक्त कोणती अपेक्षा करत नाही. प्रसाद हा सगळ्यामध्ये असतो. साधूची प्रसन्नता हाच प्रसाद असतो. प्रसाद असतो प्रसन्नता. इंद्राला मिळाला होता प्रसाद, पण त्याला तो कळाला नाही. त्याने ऐरावताच्या हत्तीच्या सोंडेमध्ये ती वर पुष्पमाळा देऊन टाकली. आता जिथं हत्तीच्या मालकाला किंमत नाही, तिथं ऐरावत हत्तीला काय किंमत कळणार आहे? ते होतं इंद्राचं वाहन, आणि त्या वाहनाने ती पुष्पमाळा आपल्या वाहने खाली दाबली, म्हणजे पायाखाली चिरडली. दुर्वासाने ते पाहिलं, म्हणे उन्मत्त झाला. साधूचा प्रसाद कळत नाही. ज्या संपत्तीमुळे उन्मत्त झाला ती संपत्ती समुद्रात पडेल. आणि पडली सगळी संपत्ती. बाहेर कशी काढायची? समुद्राचं मंथन करावं लागेल, म्हणजे क्षीरसागराचं. मग सुर आणि असुर म्हणजे देव आणि दैत्य यांना पाचारण केलं. मग तो मंदाराचळ पर्वत मंथन करण्याकरता आणला. वासुकी नावाचा सर्प ते दोरी म्हणून वापरला. आणि मग त्यांना सांगितलं, कुणाला? असुरांना सांगितलं, शेपटीचा भाग धरा. त्याने याच्यात आमचा अपमान होईल, आम्ही शेपटीचा भाग धरणार नाही, वासुकीच्या तोंडाला धरू. म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. आणि मग त्या वासुकीच्या अंगातून तोंडातून जे विष बाहेर पडायला लागलं. मग असुर म्हणले, राव पहिलंच चांगलं होतं, विनाकारण आपण अभिमान दाखवला, पण आता पर्याय नाही. हे 14 रत्न बाहेर पडले. धनवंतरी अमृताचा कलश घेऊन बाहेर आले. मग त्या असुरांनी दिलं सोडून मंथन आणि धन्वंतरीच्या पाठीमागं लागले. धन्वंतरीने तो अमृताचा कलश 4 ठिकाणी लपवला. म्हणून भारतामध्ये 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो, पण ते 3-3 वर्षांनी भरतो बरं. 3-3 वर्षांनी भारतामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी 12 वर्षानंतर. तरी पण त्या असुरांनी मात्र धन्वंतरीला काही सोडलं नाही. मग भगवान विष्णूने विचार केला की हे अगोदरच उन्मत्त आहे असुर, आसुरी संपत्तीनं उन्मत्त आहे. त्यात जर हे अमृत प्राशन करते झाले तर फार अवघड होईल, सृष्टीची काही व्यवस्था लागणार नाही. आणि मग भगवंतानी मोहिनी रूप धारण केलं. आजही आपण जर नेवाशाला गेलो तर मोहिनी राजाचं मंदिर आहे. भगवंताच्या श्रीविग्रहामध्ये आजही भगवंताच्या नाकामध्ये नथ आहे बरं. तिथं आजही आपण तिथं जाऊन बघितलं की आपल्याला ते दर्शन होत आहे. भगवंताने तिथं मोहिनी राजाचं रूप धारण केलं आणि फक्त पायातलं पैंजण वाजलं. मग इथं एवढी शांतता, तर तिथं काय झालं असेल? ते सगळे स्तब्ध होऊन गेले सगळे. आणि त्यांनी सांगितलं, बाई तू कोण आहे? तिने सांगितलं, मी मोहिनी आहे. काय काम करते? काहीच नाही म्हणे. मी माझ्याकरता हे असं असं सांगितलं. तिने आपला परिचय दिला. मग त्यांनी सांगितलं, हे अमृत आम्ही तुझ्या हातात देतो. अगोदरच हे अमृत आहे आणि तुझ्यासारख्या सुंदर लावण्य संपन्न स्त्रीनं जर हे वाढलं तर यामध्ये अधिक रुची वाढेल. भगवंतांनी त्याही वेशामध्ये रूपामध्ये आपलं सत्य सांगितलं की माझ्यासारख्या अपरिचित स्त्रीवर तुम्ही विश्वास ठेवू नका. विश्वासो नैव कर्तव्यः. मग त्यांना तर आणखीनच विश्वास वाटला. त्याने वा वा, इतकी प्रामाणिकपणे ही बोलते आहे, मग अमृत वाटप तर हिच्याच हातून झालं पाहिजे. ते प्रामाणिकपणा आहे का नाही तिच्याकडे? सत्य सांगितलं ते म्हणे, हे जर प्रामाणिक असेल तर हिच्या हातातून आपण अमृत प्यायचं, बाकीचं काही का होईना. मग 2 पंक्ती बसवल्या. भगवंताने अमृत देवाला पाजलं, पण ते एकाच्या लक्षात आलं, राहूच्या. आणि तो देवाचं रूप धारण करून सूर्य आणि चंद्राच्या मध्यभागी जाऊन बसला. न कळत अमृत प्राशन केलं. सूर्याने चंद्राने ते सांगितलं. तेव्हापासून राहू केतू त्यांच्या पाठीमागे लागले. भगवंताने विष्णुरूप प्रगट केलं. राहूचं शिर छेदलं. ते पडलं ज्या गावात, त्या गावाचं नाव पडलं राहुरी. आणि मस्तक नसल्यामुळे
ज्या राहूच्या कबंधावर भगवंताने निवास केला म्हणून त्या गावाचं नाव झालं नेवासा. ते त्या भागामध्ये जेवढे गाव आहे ना ते गावं भावार्थ रामायणामध्ये आले बरं सगळे. त्या मारीच्याचा वध केला, मारीचंच होतं ना तो, त्या हरणाचं रूप धारण करून आला तर त्याचं शरीर जिथं पडलं शरीराला काया म्हणतात म्हणून त्या गावाचं नाव झालं काय गाव. हे सगळे तिथले गावं आहे. आता ते खरं तर पाहून यायला पाहिजे ते सगळे गावं. जे त्र्यंबकेश्वराला विधी होतात ना तेच विधी गोदावरीच्या काठी संपन्न होतात. पण आता प्रसिद्ध आहे त्र्यंबकेश्वर आणि ते काही तेवढं प्रसिद्ध नाही. पण मग ते राहूचं मस्तक पडलं आणि त्या राहूच्या कबंधावर म्हणजे शिर नसणाऱ्या शरीरावर भगवंताने निवास केला. गावाचं नाव पडलं नेवासा. मग भगवान महाविष्णूच ज्ञानोबाऱ्यांच्या रूपाने आले. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून ज्ञानोबाऱ्यांनी विचार केला आता की आपण पूर्वी अमृत वाटप केलेलं आहे, आता आपल्याला ज्ञानामृताचं वाटप करायचं आहे. मग या ज्ञानामृताचे अधिकारी कोण आहे तर शब्द नावाचं ताट ग्रहण करावं लागेल आणि या अमृताचं असणारं पक्वान्न, कारण पचलं तर पाहिजे की नाही. म्हणजे जगतामध्ये 4 प्रकारचे माणसं आहेत. एक आहे पामर, दुसरा आहे विषयी, तिसरा आहे जिज्ञासू आणि चौथा आहे मुक्त. ज्याला ज्ञानामृत मिळालं, जो तृप्त झाला त्याला मुक्त म्हणतात. जो ज्ञानामृताची अपेक्षा करतो त्याला जिज्ञासू किंवा मुमुक्षू म्हणतात आणि ज्ञानामृता वाचून ज्याला काही घेणं देणंच नाही त्याला पामर आणि विषयी असं म्हणतात. पामर इथल्या विहित आणि निषिद्ध भोगामध्ये आसक्त आहे. विषयी पुरुष दिव्य भोगामध्ये आसक्त आहे. म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. स्वर्गातले सुख ऐकले की त्यांना असं वाटतं की स्वर्गात गेलं पाहिजे. ज्ञानोबराई विषयी पुरुषाची व्याख्या सांगतात बघा. आगा स्वर्गीची उर्वशी ऐकोनी जेवी मानुषी वराता लावीजती आकाशी आगाची. स्वर्गातल्या दिव्य भोगाचं वर्णन ऐकलं की तो म्हणतो स्वर्गाला जाण्याकरता शिडी पाहिजे ना. मग 100 यज्ञ पूर्ण करणं हे तिथली शिडी आहे. आणि मग तो आकाशामध्ये शिडी लावतो. वराता लावीजती आकाशी यागाच्या. एक यज्ञ पूर्ण झाला की एक पायरी पूर्ण होते आणि आकाशामध्ये अशा 100 यज्ञाच्या पायऱ्या लागल्या की त्याला स्वर्गामध्ये जायला भेटतं. स्वर्गाला जाण्याचा अधिकार विषयी पुरुषाचा आहे, पण मुमुक्षू पुरुषाला स्वर्गाहून काही घेणं देणं नाही. म्हणून भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना वळगले पुढती नयो या निघाले पैजा जेथ. आता या मुमुक्षु पुरुषाला या ज्ञानामृताचं प्राशन करावायचं आहे. हे असो तया बोलांची ताटे बली वरी कैवल्य रसे ओगरिली हे प्रतिपत्ती मिया केले निष्कामासी. ज्ञानोबाने अधिकारी सांगितलं बरं या ग्रंथाचा. 6व्या अध्यायामध्ये हा विचार आला आहे. म्हणून ज्याला इथले भोग आवडत नाही, पारलौकिक भोग आवडत नाही, तो ब्रह्मज्ञानाचा मोक्षाचा अधिकारी आहे. ज्याला मोठा लाभ मिळवायचा असेल त्याला त्यागही मोठा करावा लागतो. आपण कायम व्यवहारातलं उदाहरण पाहतो बघा. ज्या विद्यार्थ्याला 10वी किंवा 12वीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व्हायचं असेल तर त्याला त्याग करावा लागतो. कोणता? TV आणि मोबाईलचा. तो त्याग केल्याशिवाय तो अभ्यास करू शकत नाही. किंवा आपल्या जोग महाराजांच्या संस्थेमध्ये हे साधक विद्यार्थी प्रवेश घेतात की नाही. मग प्रवेश घेतला की त्याग करावा लागतो बघा. ते 10वी 12वीपर्यंत महाविद्यालयामध्ये राहतात. मग इथं आल्यानंतर पहिला त्याग हजामत करावी लागते. पहिला त्याग हाच आहे की नाही. वेशाचा त्याग करावा लागतो. आपल्या जीवनाची सगळी पद्धती बदलावी लागते. हा त्यागच आहे. जेवढा मोठा लाभ असेल तेवढा मोठा त्यागच करावा लागतो. मोक्षासारखं जर नित्य फल प्राप्त करायचं असेल तर त्याला इहलोकातले भोग आणि पारलौकिक भोगाचा परित्याग करावा लागतो. आणि हे साधकत्व दुर्लभ आहे बघा. विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये काय काय दुर्लभ आहे याची यादी दिली बघा. जंतुनाम नरजन्म दुर्लभम अतः पुंस्त्वम ततो विप्रता तस्मात वैदिक धर्म मार्ग परता. हे सांगितलंय. विद्वत्वम अस्मात् परम आत्मानात्म विवेचनम ब्रह्मात्मना संस्थितीर मुक्तीर्न शतकोटी जन्मसु कृतई पुण्येर्विना लभ्यते. हा सगळा श्लोक आला आहे. जीवाला जंतूंना जीव घेतले बघा. सामान्य मनुष्य देहापेक्षा
इतर असणाऱ्या देहातले जीवच आहे की नाही, पण त्या जीवांना नरजन्म दुर्लभम, नरदेह दुर्लभ जाणं, इतर असणाऱ्या जीवांपेक्षा नरजन्म मिळणं हे दुर्लभ आहे बघा. ततः पुंस्त्वम, त्यामध्ये पुन्हा पुरुषत्व प्राप्त होणं हेही दुर्लभ आहे. ततो विप्रता, त्यामध्ये ब्राह्मण जन्म दुर्लभच आहे. ब्राह्मण जन्म मिळाला तर वैदिक धर्म मार्गामध्ये निष्णात असणं दुर्लभ आहे. त्यामध्ये पुन्हा विद्वत्ता संपादन करणं दुर्लभ आहे. विद्वत्ता झाल्यानंतर आत्मानात्मविवेचन करणं दुर्लभ आहे. आणि ब्रह्मस्वरूपाने स्थित राहून मुक्ती संपादन करणं हे सगळ्यात दुर्लभ आहे. म्हणजे मुक्ती ज्याला प्राप्त व्हावी याकरता पहिला तो मुमुक्षू असावा लागतो की नाही. जर मुक्ती दुर्लभ असेल तर याचा अर्थ मुमुक्षुसुद्धा दुर्लभच आहे. म्हणून तर भगवंताने 7व्या अध्यायामध्ये म्हटलंय ना, येर बहुत जोडते किरीटी, जयांची भजने भोगासाठी. इतर माणसं भरपूर मिळतात पण तसा ज्ञानी भक्त मिळत नाही. किंवा मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. हे सगळे दुर्लभ आहे. हे विस्तारे मी ओम पदाकरता करायचं बरं, सगळी संगतीनंतर आपल्याला लागेलच. हे सगळं दुर्लभ आहे. मग आता ही मुक्ती मिळते कशाने? मुक्तीचा उपाय फक्त ब्रह्मज्ञान आहे. कारण बंधन हे अज्ञानाने प्राप्त झालं आहे. शास्त्रातला सिद्धांत असा आहे, जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. जसं रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प भासला असेल तर तो रज्जूच्या ज्ञानाने निवृत्त होतो. हे उदाहरण आयुष्यभर विसरायचं नाही. हे रज्जू सर्प कायम आहे आपल्याकडे, आता हे उदाहरण विसरायचं नाही. दृष्टांतामध्ये रज्जूचं अज्ञान असेल तर त्यावर सर्प दिसतो. मग सर्पाला निवृत्त करायचं असेल तर सर्प भासला कशामुळे? रज्जूच्या अज्ञानामुळे. मग अज्ञानामुळे भासला असेल तर ज्ञानाशिवाय कोणत्याही उपायाने निवृत्त होणार नाही. नाही म्हणे आम्ही मंत्राचा उच्चार करू, मंत्राने जाणार नाही. बघा, मांत्रिकाच्या ताब्यात न येणारा तो सर्प आहे, मंत्राने जाणार नाही. म्हणे मग इंद्राणीच्या घाटावर बरेच विद्यार्थी संध्याकाळी सराव करतात मृदंगाचा. ते सगळे वाद्य आम्ही घेऊन येऊ. वाद्याचा गजर केला तर सर्प डोलेल पण जागा सोडणार नाही बघा. कारण का? अज्ञानजन्य असेल तर ज्ञानाशिवाय कोणत्या उपायाने जाणार नाही. तसं आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे देह भासला, ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे जग भासलं. हा भ्रमच आहे की नाही. मग तो आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञानाशिवाय कोणत्याही उपायाने जाणार नाही. म्हणे आम्ही बाकीची सगळी साधनं केली. आचार्यांचं म्हणणं आहे, वदंतु शास्त्रानी यजंतु देवान कुर्वंतु कर्माणी भजंतु देवताः आत्मैक्यबोधेन विनाशतेन आत्मैक्यबोधेन विना विमुक्तीर न लभ्यते जन ब्रह्मशतांतरेपी. शंकराचार्यांचं वचन आहे विवेकचूडामणी ग्रंथामध्ये. एखादं पद मागपुढं होऊ शकतं. आपण आत्मज्ञाना वाचून सगळ्या शास्त्रांची घोकणपट्टी केली, पैतोंड भरो का विचारा आणि अंतकरणी विषयासी थारा, तरी नातुडे धनुर्धरा दुर्लभ. भगवान म्हणतात की नाही, मी मात्र प्राप्त होऊ शकणार नाही. वदंतु शास्त्रांनी अन्य देवदेवतांचं यजन केलं, अनेक प्रकारची कर्म केली किंवा अनेक देवतांचं भजन केलं तर इप्सित फळं मिळतील. पण आत्मबोध आत्मैक्य बोधेन विना, आत्मस्वरूपाचं जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय मुक्ती हजारो जन्म मिळणार नाही. पण शब्द कसा वापरला माहिती आहे का? ब्रह्मशतांतरेपी. ब्रह्मदेवाचे जरी 100 जन्म मिळाले तरी आत्मज्ञाना वाचून मुक्ती होणार नाही. म्हणून स्वर्गात गेलेला इंद्रही भाग्यवान नाही आणि सत्य लोकाला गेलेला एखादा जीव ब्रह्मदेव झाला तरी भाग्यवान नाही. भाग्यवान फक्त मनुष्यच आहे. का? कारण याच देहामध्ये ब्रह्मज्ञान संपादन करता येतं. नरदेहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. आपल्याला इंद्रपद नको आहे, ब्रह्मदेवाचं पद नको आहे. पद कोणतं घ्यायचं आहे? सच्चिदानंद पदवी घेणे. एवढा अधिकार नारायणे कृपावलोकनी दिला. एवढा मोठा अधिकार आपल्याला दिला आहे. म्हणजे सामान्य आहे नरजन्म, इतर स्वर्गातला किंवा ब्रह्मलोकातला जन्म पाहिला तर, पण ब्रह्मज्ञानाकरता पाहिला तर या जन्मासारखा जन्म दुसरा कोणताच नाही. पण तुम्ही असं म्हणा, आता सध्याला तर कलियुग आहे, भयंकर आहे. पण कलियुगाचा एक गुण चांगला आहे. कलियुगामध्ये कर्म केल्याशिवाय पाप लागत नाही, पण संकल्प केला तर पुण्य लागल्याशिवाय राहत नाही. म्हणजे काय?
तुम्ही जर असं म्हणालात की मी वाराणसीला जाणार असं मनात म्हटले, नाही गेले अजून, तरी तुम्हाला वाराणसीला गेल्याचं पुण्य मिळतं. म्हणजे संकल्प जरी मनातून चांगला केला तर चांगल्या संकल्पाचं पुण्य मिळतं. पण वाईट संकल्प केला तर त्याचं पाप मात्र लागत नाही. जोपर्यंत तुम्ही वाईट कर्म करत नाही तोपर्यंत पाप लागत नाही. म्हणून आपल्या मनात जर कधी वाईट विचार आला तर त्याचा खेद नाही करायचा. फक्त एवढंच आहे की वाईट संकल्प जर आला तर कर्मात प्रवृत्त नाही व्हायचं. नाही तर मग माझ्या मनात आलं होतं म्हणून काढला आता खालून, असं नाही करा, पाप लागेल. मनात जर वाईट संकल्प आला तर त्याचा काही दोष नाही आहे, कलियुगाचं महत्त्व आहे. पण चांगला संकल्प आला की त्याचं पुण्य मात्र मिळतं की नाही. म्हणून नरजन्म मिळाला, ब्रह्मज्ञानाचा अधिकार आहे, म्हणून आपलं हे भाग्य आहे. आणि ब्रह्मज्ञान फक्त या देहामध्येच होतं आणि त्याशिवाय बंध निवृत्त होऊ शकत नाही. मग ज्याने आपल्या जीवनामध्ये निष्काम कर्म केलं आहे, ज्ञानोबाचा शब्द आहे बघा, हे प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. आपण एक दिवस विचार केला, ज्ञानोबरांची प्रत्येक ओवी म्हणजे एक प्रकारचं शब्दांचं ताट आहे. आणि या प्रत्येक असणाऱ्या शब्दांच्या ताटामध्ये कैवल्य रसाचं पक्वान्न वाढलं आहे. ज्ञानोबराय या स्वयंपाक करण्यामध्ये खरंच उत्कृष्ट प्रवीण आहे बघा. सुपकर्मीही प्रवीण. कारण का, वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा. नुसतं बोलण्यापेक्षा कवित्व चांगलं आहे, कवित्वापेक्षा रससंपन्नता चांगली आहे. आणि रसिकत्वामध्ये पुन्हा परब्रह्माचा स्पर्श प्राप्त होणं हे हातवटी फक्त ज्ञानोबा यांची आहे. म्हणजे या प्रत्येक ओवीमध्ये मनुष्याने फक्त कवित्वात रमू नये. काही माणसं नुसत्या कविता ऐकल्या तरी नुसत्या कवित्वात्वा नाही, कवित्वामध्ये रसिकत्व असावं आणि त्या रसिकत्वातून पुन्हा परतत्वाचा स्पर्श प्राप्त व्हावा. हे प्रतिपत्ती मिया केले निष्कामासी. निष्काम कोणाला म्हणतात? ज्याला स्वर्गसुख अनुकूल आहे पण भोगावासा वाटत नाही, ज्याला इहलोकातले भोग हात जोडून उभे आहे पण तो स्वीकार करत नाही. तैसे ऐहिकीचे का परत्रीचे किंवा ऐहिकीचे का स्वर्गीचे भोग पायिक झाली इच्छेचे परिभोगावे हे नरूचे मना माझी. ज्ञानोबा त्या साधकाचं वर्णन करतात, जीही आत्मबोधांची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी, ते वाचून येथीची गोडी नेनती अनेक. या ग्रंथाची गोडी कोणाला कळेल? ज्याने आत्मबोध संपादन होण्याकरता स्वर्ग आणि संसार यांना ओळून फेकून टाकला आहे. म्हणजे जो इथल्या भोगामध्ये आसक्त नाही, पारलौकिकही भोगामध्ये आसक्त नाही. आपण आपल्या जीवनाचं अवलोकन केलं पाहिजे बरं. आपण परमार्थामध्ये बऱ्याचदा रममान होतो, पण परमार्थाचं उत्कृष्ट साधन असतानाही क्षुल्लक आपण असणाऱ्या सुखाची अपेक्षा करतो. लोकांनी मानावं, आपला सन्मान करावा, आपली प्रसिद्धी व्हावी, सत्कारामध्ये आपलं नाव यावं किंवा लोकांनी आपल्याला ओळखावं किंवा चालता चालता लोकांनी आपल्याला नमस्कार. सामान्य फळ आहे, याच्यामध्ये अडकून बसला तर मोठ्या फळामध्ये प्रवास होणार नाही. हे खूप सामान्य फळ आहे. जिथं सिद्धीला सुद्धा किंमत नाही तर प्रसिद्धीला काय किंमत आहे? रिद्धी सिद्धीचे अनेक हे द्वंद्वच आहे की नाही सगळे, त्याच्यामध्ये सुद्धा रममान व्हायचं नाही. म्हणून स्वर्ग संसाराची कुरुंडी करतो तो साधक आहे. आणि त्या साधकाला इहलोकातला परलोकातला कोणताही भोग दुःख निवृत्त करू शकत नाही आणि परमानंदाची प्राप्ती करून देऊ शकत नाही. हा विवेक असतो, हे वैराग्य असतं. शमदमादी षटक त्याच्याकडे असतात आणि त्याच्याकडे तीव्र मुमुक्षुत्व असतं. ज्याच्याकडे तीव्र मुमुक्षुत्व असतं त्यालाच ब्रह्मज्ञानाचा अधिकार आहे. आणि ओम हे त्या ब्रह्माचं एक वाचक आहे. तस्य वाचकः प्रणवः किंवा ओम इत्येकाक्षरं ब्रह्म. ओम हे मंगलपदही आहे. ओम त्या परब्रह्माचं वाचकही आहे किंवा श्रुतीने परब्रह्माची ओळख व्हावी याकरताच त्या परब्रह्माला ओम अशा प्रकारचं नाव दिलं आहे. ज्ञानोबा म्हणतात, लहान मुलगा जन्माला आला की त्याला नाव नसतं. उपजल्या बाळकाशी नाव नाही तयापाशी, पण मग ठेविलीने नावेशी ओ देत उठी. तशा प्रकारे जे कष्टले संसारशिने, जे देवो येते गार्हाने, तया ओ दे नावे जेने तो संकेत. परमात्मा ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैतत्वे तो भेटावा, ऐसा मंत्र देखील आकनवा वेदे बापे. वेद हा बाप आहे या बाबतीमध्ये.
परब्रह्माचा अबोला दूर व्हावा, अद्वैत रूपाने तो आपल्याला प्राप्त व्हावा, याकरता वेदाने त्याला एक नाव दिलं. तरी सर्व मंत्रांचा राजा प्रणव तो आदिवर्ण बुझा. सगळ्या मंत्रांचा राजा कोण आहे? ओंकार. म्हणून त्या तस्य वाचक हा प्रणवाहा, त्या परब्रह्माचं वाचक आहे ओंकार. ज्ञानोबाने ओंकार पदातून ब्रह्माचा निर्देश केला आहे बरं. म्हणून ओंकार पदामध्येच वस्तू निर्देश मंगल साधलं आहे. म्हणजे ओंकार पदामध्ये मंगलही आलं आणि ओंकार शात शब्दश हे मांगलिक आहे म्हणून मंगलाचरण झालं. पण ओंकार पदामध्ये परब्रह्माचं ते वाचक असल्यामुळे सगुण किंवा निर्गुण परब्रह्माचा निर्देश झाला. आणि मग ब्रह्माचा निर्देश कोणाला करावा लागतो? ज्याला त्या ब्रह्माला ओळखण्याची जिज्ञासा असेल त्याच्याकरता ब्रह्म सांगावं लागतं की नाही. म्हणून ओंकार या पदामधून ब्रह्मसूत्रातलं अथातो ब्रह्म जिज्ञासा हे पण सूत्र आलं आहे. हे सगळे सूत्र कसे येतात? क्रमाक्रमाने त्याचा आपल्याला विचार करता येईल. म्हणून ज्ञानोबराय ओंकार पदामध्ये मंगलाचरणही साधतात. या ओंकार पदामध्ये सगुण किंवा निर्गुण परब्रह्माचा निर्देशही करतात आणि त्या परब्रह्माला नमन करतात. या नमो शब्दामध्ये नमस्क्रियारूप मंगल आले बघा. आता आलं की नाही? म्हणजे ओम पदामध्ये मंगल, ओम पदामध्ये वस्तुनिर्देशरूप मंगल आणि नमो या शब्दामध्ये पुन्हा नमस्क्रियारूप मंगल. नमो पुन्हा ही नमन सगळ्यात मोठी भक्ती आहे. 9व्या अध्यायामध्ये भक्ती आली ना, सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रताः नमस्यंतस्य माम भक्त्या नित्य युक्ता उपासते. आता त्या नमन भक्तीच्या ओव्या सगळ्या मला आठवल्या तर सांगण्याचा मी प्रयत्न करतो. नाही आठवल्या तर तुम्ही मदत करा. ज्ञानोबारा म्हणतात ज्ञानी पुरुष नमन करतात कोटपासून कोटपर्यंत. भागवतामध्ये श्लोक आला आहे बरं. 11व्या स्कंदामध्ये श्लोक आला. तो महात्मा सगळ्यांना नमस्कार करतो. त्याच्या नमस्काराची व्याप्ती किती मोठी आहे. खम वायुमग्नी सलिल महिंच ज्योतिंश सत्वानी दिशो द्रुमादीन सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमित अनन्यः. तो पंचमहाभूताला नमस्कार करतो, सरित समुद्राला नमस्कार करतो, वृक्षविरीलता यांना नमस्कार करतो, आकाशातल्या तारकांनाही नमस्कार करतो. का? हे सगळं माझ्या परमात्म्याचं शरीर आहे. सरित समुद्रांश हरे शरीरम माझ्या भगवंताचं शरीर आहे. सगळ्यांना नमस्कार करतो. ज्ञानोबाने त्याचा उल्लेख करतात. आदी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी माझी समस्त हे जाणवणे स्वरूप माझे मग वाढ धाकोटे न म्हणती सजीव निर्जीव नेनती देखील ये वस्तू उजळून टीती मीची होनी जैसे उंची होनी उदक पडिले ते तळवटवर येऊ लागले तैसे न मी जे भूत जात देखिले हा स्वभाव चितयांचा. नमस्कार आपल्याला प्रयत्नपूर्वक करावा लागतो आणि महात्म्यांचा नमस्कार करणं हा स्वभाव झालेला असतो. अखंड अगर्वता होण्यासाठी तयांची विनय हिची संपत्ती जे जय जय मंत्री अर्पिती माझ्या ठाई नमिता मानापमान गळाले मनोनी अवचिता मीची झाले ऐसे निरंतर मिसळले उपाशिती अर्जुन आहे गुरुवी भक्ती. नमस्काराला ज्ञानोबरायांनी सगळ्यात मोठी भक्ती असं म्हटलं आहे. आणि ज्ञानोबराय नमस्कार कोणाला करतात? ओंकाराला, परब्रह्माला नमस्कार करतात. या परब्रह्माला नमस्कार केला तर नमस्कार करणारा वेगळा राहत नाही. तरी नरोनी वेगळे पण रसी भजिन्नले नवन लवन तैसे नमन माझे जाण बहु काय बोलो. ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्राशी एकरूप झाला तसं ज्ञानोबराय म्हणतात नमस्कार करता करता मीही परब्रह्म स्वरूप झालो. हा माझा अभेद स्वरूपाचा नमस्कार आहे. म्हणून ओम नमो आणि त्याविषयी आदर प्रकट करतात. जी शब्दातून हे आदर आहे बरं. या जी शब्दातून व्यक्तिमत्वाची जी काही विनय संपन्नता आहे ती प्रगट होते. मग त्या आपल्याकडे एवढं नाही वापरलं जात. पण विशेषत्वाने जर आपण विदर्भ प्रांतामध्ये गेलो, जर नावाने हाक वगैरे मारली की प्रतिसाद देत असताना जी शब्द वापरला जातो बरं. या जी एक आश्रमात महात्मे आले होते. मग परिचय करून देता ते शब्दावरून कसे ओळखतात. मग समोर एका विद्यार्थ्याचा परिचय करून देता आला तर परिचय करून देता ते विद्यार्थी म्हणले जी. दुसरा व्यक्ती सांगू लागला हे असे असे आहे. ते महात्मे म्हणले आता मला पुढचं सांगायचं काम नाही म्हणे. ज्या अर्थी नाव उच्चारल्याबरोबर हे जी म्हटले या जी शब्दातून कळतं म्हणे की याच्यामध्ये किती विनय आहे आणि नम्रता आहे.
बाकी यांचं अध्ययन किती आहे, हे करतात काय, साधना काय करतात, हे मला पुढचं वेगळं काही सांगण्याची गरज नाही. त्या जी शब्दातून कळतं, मानस जाणे जे बोले, शब्दावरून मनुष्याचं अंतःकरण कळत असतं. 6व्या अध्यायामध्ये आहे बघा, तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोचवले. जे अवसरी आहे घेतले कुमारांची, मला अर्धीच उभी घ्यायची आहे. त्या संजयांना कळालं की धृतराष्ट्राचं अंतःकरण काय, कशाहून कळालं, तया संजया येणे बोले, शब्दावरून त्या धृतराष्ट्राचं अंतःकरण कळालं. कारण नियमच असा आहे, मानस जाणे जे बोले, जी शब्दातून आदर प्रगट होतो आणि आदर ज्ञानोबांनी प्रगट केला आहे. ओम नमो जी. आता ओंकार हे परब्रह्म आहे. तस्य नाम परब्रह्मणः वाचकः प्रणवः. मग ते परब्रह्म तर अवाङ्मनस गोचर आहे, श्रुतीने त्याला नाव ठेवलं आहे, पण ते किर अनाम अजाती, ते तर अनाम आहे, अजाती आहे. मग अशा परब्रह्माचा मुमुक्षूला परिचय व्हावा, याकरता त्या परब्रह्माचं आपल्याला लक्षण सांगावं लागतं. सूक्ष्म तत्वाचं लक्षण सांगण्याकरता एखाद्या स्थूल उपाधीचा स्वीकार करावा लागतो. पण जगाचं अधिष्ठान परब्रह्म दाखवायचं असेल तर त्याकरता जगताचा विचार करावा लागतो. तो कसा करायचा याचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम